गोष्टी मला देवाच्या आत्म्याकडनं आल्यात, प्रेरणा, ते मी तुम्हाला सांगत आहे. एक स्पिरिट फील्ड लाईफ याचं सिक्रेट तुम्हाला सांगणार आहे मी. आत्म्याने भरलेल्या जीवनाचं रहस्य. बोला, स्पिरिट फील्ड लाईफ. स्पिरिट फील्ड लाईफ कसं असलं पाहिजे त्याकडे तुमचं लक्ष मला लावायचं आहे. आणि हे पटतंय का? ऐका. द हायर युअर मिनिस्ट्री, द हायर यू अटॅक. जेवढं उच्च पाचारण तुम्हाला आहे तेवढे उच्च दर्जाचे हल्ले तुमच्यावरती होणार. जेवढा अधिक तुमच्या देवाचा आत्मा तेवढा अधिक तुम्ही टार्गेटेड आहात. कुटुंब असेल, हेल्थ असेल, फायनान्स असेल, जॉब असेल, सो मेनी स्टफ. याचा अर्थ काय? द बॅटल इज हायर, गॉड्स पॉवर इज मोर देन द बॅटल, हायर देन आवर कॉम्प्रिहेन्शन. आमेन, हालेलुया. आणि म्हणून सैतान आम्हाला नेहमीच थकवण्याचा, देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत असतो. पण ते आम्हाला होऊ द्यायचं नाही. चर्च, तुम्हाला माहिती आहे की देवाने सर्पाला एक शाप दिला. उत्पत्ती 3 मध्ये सर्पाला श्राप दिला. तो कोणता? पोटाने चालशील व काय खाशील. जसे कधी कधी माणसं पण खातात. आपण म्हणतो कशी माती खाल. का बरं माती खाईल? सर्पाचं फूड आहे ते, माती. त्याला जीभ आहे आणि त्या जीवातनं 2 वेज बाहेर पडतात आणि तो माती चाटतो लिटरली. का बरं? स्नेक इट्स डस्ट. बोला ना का? मनुष्याला देवाने कशाचं बनवलंय? नेमकं कोणाला खातोय तो? एखादा व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचं काय बनतं? किडी येऊन खातात त्याला, बरोबर ना? मातीला माती होऊन जाते. बायबल सांगते राखेला राख होते, मातीला माती होते. म्हणजे विचार करायची गोष्ट ही आहे की जरी देवाने आम्हाला मातीचं बनवलं, परंतु त्याने आपला श्वास, आपला जोय, आपला स्पिरिट, आपला आत्मा तुमच्यात फुंकला. म्हणा, मी मातीपासून बनवलेलो आहे, परंतु माझ्यामध्ये देवाचा आत्मा, जोय स्पिरिट त्याने फुंकला आणि मला जीवधारी बनवलं. त्यामुळे मी जीवधारी आहे. हालेलुया. तुम्ही फक्त मातीचेच नाही तर पवित्र आत्म्याद्वारे आहात. म्हणा, मी पवित्र आत्म्याद्वारे आहे. म्हणा, मला पवित्र आत्म्याद्वारे बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे तुमची बॉडी ही फुलनेस मध्ये आहे. यू आर कंप्लीट बाय गॉड. गॉड नॉट ओनली क्रिएटेड यू अँड मी, बट ही मेड अस द कंप्लीट वन. त्याने आम्हाला पूर्ण बनवलेलं आहे आणि आम्ही पूर्णतेचे भाग आहोत. एकदा उदाहरण सांगतो. आत्म्यांनी भरलेल्या लोकांसंग कसं कसं घडतं. एकदा चार्ल्स फिनी, यू नो चार्ल्स फिनी, one of the great revivalist who was filled with the Holy Spirit. आणि एका टेक्सटाईल कंपनीमध्ये जस्ट फिरायला गेले आणि काही बहिणी त्यांना पाहून हसल्या. They mocked at him and they laughed. चार्ल्स फिनी टेक्सटाईल कंपनी कळते का? त्याच्यात जस्ट गेले, फिरायला गेले काहीतरी बघण्यासाठी. आणि असं म्हणतात की काही बहिणी त्यांना पाहून हसल्या आणि काहीतरी चाष्टा वगैरे केली. हे थांबले, माझ्याकडे बघा. त्या बहिणींकडे फक्त बघितलं आणि त्या बहिणी मोठमोठ्याने रडू लागल्या आणि म्हटल्या, आम्हाला येशूची गरज आहे. चार्ल्स फिनी एक शब्द पण बोलले नाही. ओनली ही लुक ॲट देम अँड दे बिगन टू क्राय. आत्म्याने भरलेल्या व्यक्तीची उपस्थितीच अनेकांना पश्चातापास कारणीभूत बनवते. हे लोक अक्षर म्हणा, मी पवित्र आत्म्याचं कंटेनर आहे. आय कॅरी होली स्पिरिट. म्हणा, आय कॅरी होली स्पिरिट. आय एम अ कंटेनर ऑफ होली स्पिरिट. आम्ही जेव्हा म्हणजे तुम्हाला इथे साक्ष आम्ही सांगतोय आता बराकाच्या चर्च, मी खरंच सांगतो महाराष्ट्र खूप मागे. दुःख वाटतं, सॉरी टू से.
तिथे आम्ही नागपूरच्या कॅम्पसमध्ये लिटरली लोक वेडे पाहिले प्रभूसाठी, झोपतच नाही. ती बहीण सांगत 3-3 वाजता म्हणजे बहिणी उठून प्रार्थना करतात 6 वाजेपर्यंत. पवित्र आत्म्याची भूक ज्यांना आहे, पवित्र आत्म्याची तहान ज्यांना आहे, ते लोक झोपेचा आणि खाण्यापिण्याचा विचार करत नाहीत. तिथे हाल झाले, म्हणजे जवळपास 1200-1500 लोक असतील. खूप हाल झाले. विश्वास नाही बसताना मला एक वेगळं स्थान होतं राहण्यासाठी, परंतु मी भाऊ लोकांसंगती राहिलो. ते म्हणतात, पास्टर काय बोलता? आम्ही खाली आणि वर 250 लोक असो, 250 लोकांमध्ये 4 बाथरूम्स होते. देवाच्या गौरवासाठी सांगतोय, टॉयलेटच्या बकेटनीच मी स्वतः साबणाने धुवून आंघोळ केली 5 दिवस. छोटी बकेट असते टॉयलेट. तिथं गेलो याच्यासाठी नाही की मला राहायला खायला चांगलं मिळेल, तिथं गेलो यासाठी होतं की देव मला काय सांगतोय सेवकाद्वारे आणि मला काय घ्यायचं आहे. आत्म्याने भरलेला व्यक्ती स्वतःला प्रत्येक परिस्थितीमध्ये ऍडजस्ट करतो, एक्सक्यूजच सांगत नाही. माझ्याकडे बघा म्हटलं, मी वरती माझ्याकडे बघायचं. आत्म्याने भरलेला व्यक्ती एक्सक्यूजच सांगत नाही देवाच्या बाबतीत. नो नो, दे नेव्हर एक्सप्लेन, दे नेव्हर कंप्लेन. बाय द वे, ते कंप्लेंट करत नाही. त्यांना थर्ड व्यक्तिमत्व ऑफ गॉड, पवित्र आत्म्याला खुश करायचं असतं. त्यांना खुश करताना मला दुःख होईल, होऊ देत, पण मला त्याची खुशी जास्त महत्वाची आहे माझ्या खुशीपेक्षा. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती अजून रिफिलिंग कसं होत आहे मला ते बघतो. चर्च तो हे शोधतो, तो हे बघतो, हे तपासतो की माझी गळती तर नाही चालली ना, कुठून तरी माझ्यातून आत्मा तर निघून जात नाहीये का. असं म्हटलंय, आत्म्याला खिन्न करू नका. याचा अर्थ हा तो व्यक्ती आहे आणि तो खिन्न होतो कधी, जेव्हा तुम्ही त्याला त्याचं स्थान देत नाही तेव्हा. बी ए पर्सन ऑफ filled with the joy of the Lord. एपिस्करास पत्राचं 5वा अध्याय 7 वचन वाच. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. 7-8. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. कसे आहात? पूर्वी आम्ही अंधकाराच्या मार्गाने वाटचाल करत होतो, आता आम्ही अंधकारात आहोत का चर्च? कशामध्ये आहोत? आणि पवित्र आत्मा कशाचं प्रतीक आहे? त्याच्यात वाटचाल करा. 18-19-20. द्राक्षरसाने मस्त होऊ नका. कशाने मस्त होऊ नका? द्राक्षरसाने मस्त होऊ नका. तर द्राक्षरसात बेतालपण आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आत्म्याने परिपूर्ण व्हा म्हणजे तो आत्मा, त्याचा जॉय तुमच्या अंतःकरणामध्ये घालील. हालेलुया. आत्म्याने परिपूर्ण व्हा अशी देवाची इच्छा आहे. पहिली गोष्ट, पहिला मुद्दा, जे लोक आत्म्याने भरलेले असतात, द स्पिरिट फिल्ड लाईफ इज अ पॉझिटिव्ह लाईफ. आत्म्याने भरलेलं जीवन हे सकारात्मक जीवन असतं. नकारात्मकता त्यांच्या लाईफमध्ये कदापि नसते. भले ते झोपड्यामध्ये राहतील, झोपडी छोटीशी, but they will be very much glad. खूप आनंदी असतील. का? कारण त्यांना माहिती आहे आत्मा इथे आहे. द स्पिरिट फील्ड पर्सन लुक्ड लाईक ड्रंक पर्सन. when you are glad, the enemy will be very much sad. लक्षात ठेवा, आत्म्याने ड्रंक हुआ ना. अंकित साजन म्हणतात की हम सस्ती की नहीं पीते, हम तो पवित्र आत्मा का प्याला पीते हैं, जो सबसे महंगा है, यीशु के लहू से खरीदा हुआ. हालेलुया. आणि जे लोक आत्म्याचा प्याला पितात, जेव्हा, लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही आनंदी असता ना, लक्षपूर्वक ऐका, एकदम आनंदी असतात, तेव्हा सैतान दुःखी होतो. उलट करा, उलट करा. जेव्हा तुम्ही दुःखी,
म्हणून नेहमी कसं राहायचं? हसमुख. हसा एकमेकांकडे पाहून हसा, मोठ्याने हसा, मोठ्याने अजून हसा ना. हालेलुया, हालेलुया. जॉय अनॉइंटिंग पाठवायचे का इकडे? आज अनिलला फोन करायचं का? जेव्हा तुम्ही आनंद करता, सैतान चवतळतो आणि म्हणतो ह्याला कसा आनंद भेटला, कुठून मिळाला? शास्त्र सांगते द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. परमेश्वराकडनं येणारी ताकद माझा मोठा आनंद आहे. म्हणून आम्हाला द्राक्ष रस पिऊन आम्हाला मस्त नाही व्हायचं चर्च, परंतु आम्हाला आत्म्याने फील होणं आहे. मग तुम्हाला हे म्हणायचं की तुम्ही जेव्हा आत्म्याने भरलेला असता, यू विल हॅव पॉझिटिव्हिटी एव्हरीवेअर. You will not even thought of that I am having a negativity in the life, not church. Amen. आनंद नेहमी म्हणतात Holy Spirit is a sweet person. म्हणा पवित्र आत्मा गोड व्यक्ती आहे. म्हणा पवित्र आत्मा गोड व्यक्ती आहे. आणि जर तो गोड व्यक्ती आमच्यामध्ये आला तर काय घेऊन येईल? तरी आमच्या मुखातून कधी चुकून मुकून कधीतरी गोडवा बाहेर टपकतो, अथवा जसे कारलेच भरले है ना. आत्म्याने भरलेला व्यक्ती ऑलवेज फील्ड विथ द स्पिरिट ऑफ द लॉर्ड. वाचा आपण प्रसिद्ध 13 पटकन 13 आणि वचन 50. तेव्हा यहुदी लोकांची भक्तिमान व कुलीन स्त्रियांना व नगरातील मुख्य पुरुषांना चिथवले आणि पौल व बर्नबा यांचा छळ करून त्यांना आपल्या सीमेबाहेर घालवून दिले. त्यामुळे ते आपल्या पायांची धूळ त्यांच्यावर झटकून इकुन्यास गेले. इकडे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. कशाने? नाही, त्याच्या आधी म्हणा आनंदाने, म्हणा मी आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण आहे. His presence full of joy in every situation. church, देवाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. कारण का? त्या आनंदामध्ये पवित्र आत्मा स्वीट पर्सनॅलिटी इन्व्हॉल्व होतो आणि मला जॉयफुल बनवतो. इथे लोक त्यांना शिव्या देऊ लागले, मारू लागले, नावं ठेवू लागले. त्यांनी आपल्या पायाची धूळ झटकली, बायबल आम्हाला सांगते. आणि पुढे म्हटलंय, पुढे जा बरं, सीमे बाहेर घालून दिले. नेक्स्ट काय म्हटलंय? इकडे शिष्य आनंदाने इकडे शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. प्रसिद्ध 2:13 पण वाचा. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नव्या द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. काय म्हणाले ते? हॅलो, लोक चेष्टा करतात ना, खूप देवदेव करत आहेत. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की काय आम्हाला आत्म्याने भरण्यासाठी नेहमी बराकाला जायची गरज आहे का? मी तसं म्हणत नाही, पण मला एकच म्हणायचंय, इथं राहून रोजची कटकट, रोजचं टेन्शन, रोजच्या चिंता घेऊन मला भरून दाखवा. नाही की जायची गरज बराकाला, भरून दाखवा. आहे पॉसिबल? हा, जॉब करून पॉसिबल आहे? घरातलं पाहून, लेकरांचं पाहून, सगळं पाहून पॉसिबल आहे का? आहे तर मग का दिसत नाहीये? का तिथे जातो? दॅट इज कॉल्ड द आयसोलेशन टाइम. तुम्ही सगळं काही सोडता, बाजूला सारता आणि म्हणता की देवा, आय वॉन्ट टू स्पेंड टाइम विथ यू होली स्पिरिट. जेव्हा होली स्पिरिटच्या सानिध्यामध्ये आपण सहभागिता घेतो चर्च, आपण आत्म्याने भरायचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, लोक काय म्हटले? दे आर ड्रंक. येस, वी आर ड्रंक, बट द कप ऑफ द होली स्पिरिट. म्हणा ना आमेन. आम्ही प्यालो आहोत, परंतु पवित्र आत्म्याचा प्याला आमच्या मुखामध्ये आहे, आम्ही तो पिलो आहोत. हे बघायचं, जो व्यक्ती पवित्र आत्म्याचं ऐकून आपल्या जीवनाला सुरुवात करतो, प्रत्येक गोष्टी करतो ना, तुम्हाला काय वाटतो? त्याला काय शब्द दिला माहिती आहे का? ही इज अ कम्फर्टर, ही इज अ गायडर, ही इज अ पॅराक्लिटस, ही इज विथ अस. आमेन. तो शांती देणार आहे, तो सहाय्य करणार आहे, तो सदैव नेहमी आमच्या बरोबर आहे. जिथे आम्ही कमी पडतो तिथे त्याचं सामर्थ्य आम्हाला उभा करते. परत तुम्हाला सांगू, ऐका 24 तास 7 दिवस
365 दिवस एकूण 1 सेकंद पवित्र आत्मा कधीच आम्हाला सोडत नाही. दॅट स्वीट फ्रेग्रन्स अँड द अरोमा अँड द कम्युनियन ऑलवेज विथ अस. एक गोष्ट खरंच बघितली म्हणजे मागच्या संडेलाच आम्ही निघलो ना, आम्ही दादाला तिकीट दाखवलं. ऐका चर्च, साक्ष ऐका. देवाला घेऊन जायचं होतं म्हणून देव कशा प्रकारे घेऊन गेला. तिकीट बुक केलं 1:30 वाजता पहाटे. मी तर साक्ष पण दिली तुम्हाला, साक्ष दिली तिकीट भेटलं म्हणून. घरी गेल्यावरती मेसेज आला तिकीट कॅन्सल झालं. कारण मी ऑनलाईन बुक केलं आणि ऑनलाईनमध्ये जर चार्ट प्रिपेअर झाला आणि कन्फर्म नसेल तर ऑटो कॅन्सलेशन होतं, तिकीट कॅन्सल. म्हटलं तर काय करायचं देवा, बसने तर मला आवडत नाही जायला. 5 मिनिटं फक्त 2च मिनिटं प्रार्थना केली आणि आमचे मित्र पास्टर दीपक यांचा फोन आला. बाळक साहेब येणार होते, काय झालं? म्हटलं असं असं झालंय, आमचं एक जण कॅन्सल झालंय म्हणजे चला. त्यांचं कन्फर्म सीट्स आहेत. म्हटलं दोघं आहेत, करू ॲडजस्ट. स्टेशनला गेलो. 6ला गाडी 7ला येते. 6:30ला आम्ही तिथे पोहोचलो. काउंटर तिकीट काढली, बसलो. आला TC ते विचारू. TC जवळून गेला रात्रभर, काय विचारलं नाही कोणी. तिथे पोहोचलो का, तिथे देवाचं महान काम झालं. येताना पण तिकीट कन्फर्म नाही, म्हणजे तिकीटच नाही. काउंटर तिकीट काढलं सुपरफास्टचं. गरीब रथ गाडी आली. गरीब रथ म्हणजे नाव गरीब रथ, अख्खी गाडी AC आहे. 5:30ला नागपूर स्टेशनला गेलो. 6ला गाडी होती, लागलेली होती. आत जाऊन बसलो मस्तपैकी. TC आली. म्हटलं सगळ्यांचं कन्फर्म आहे. 2 आमचे बंधू वर्ग फक्त तिकीट घेऊन आलेत, तेही सुपरफास्टचं आहे. झोपा म्हणे, मी तुम्हाला सांगतो. दोघांचे फक्त 1000 रुपये त्याने आमच्याकडनं घेतले. इनफॅक्ट 800 रुपये तिकीट एकच आहे. आणि AC मध्ये आलो. कधी पहाटे 5ला आलो नगरला तेही कळलं नाही. व्हॉट आय मीन, मला हे तुम्हाला साक्ष मी का सांगायचा प्रयत्न करत आहे. जेव्हा पवित्र आत्म्याला तुम्ही मोकळी करता, तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी तुमचे बंद दरवाजे उघडले जातात. आत्मिक दारं उघडले जातात, आर्थिक दारं उघडले जातात. अशक्य गोष्ट शक्य होऊ लागते. आमेन. परंतु त्यासाठी बी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. चर्च बऱ्याचदा ना आपण प्रार्थना करणारे योद्धे असताना आपण निगेटिव्ह बनून जातो. डायरेक्टली म्हणतो हे पॉसिबल, तुम्हाला कुठं करायचं ते पॉसिबल होण्यासाठी. ही विल डू दॅट, ही विल मेक द थिंग्स पॉसिबल, नॉट यू. हालेलुया. म्हणून इथे म्हटलं की ते म्हणाले की हे बेतालपणा आहे, ड्रंक केले म्हणे त्या लोकांनी. वचनामध्ये म्हटलं की त्या लोकांना असं वाटलं की हे पिलेले आहेत. म्हणून वचनामध्ये काय आम्ही बघतो की वाच पुन्हा एकदा 2:13. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे नव्या द्राक्षरसाने मस्त झाले. चेष्टा करत म्हणाले, नव्या द्राक्ष रसाने मस्त आहे. पवित्र आत्मा नवीन करारामध्ये न्यू कव्हनंट मध्ये आम्हाला मिळालेला आहे. आम्ही मस्त आहोत, पण पवित्र आत्म्याच्या प्याल्याने. म्हणा ना, मी पवित्र आत्म्याच्या प्याल्याने मस्त आहे. द स्पिरिट फिल्ड लाईफ इज द न्यू बिगिनिंग ऑलवेज. ना मी नेहमी बेन हिंचं पुस्तक वाचताना मला ते शब्द आठवतात. गुड मॉर्निंग होली स्पिरिट. जेव्हा ते उठतात ना तेव्हा गुड मॉर्निंग होली स्पिरिट. गुड मॉर्निंग म्हणजे काय, पवित्र आत्मा झोपतो असं नाही बरं. तो रात्रभर तुमची राखण करतो. तुमच्या जवळ उभा आहे. माझी मुलगी झोपली, माझा मुलगा झोपलाय. ही इज ऑलवेज देअर विथ यू चर्च. ही स्टँड बाय साइड ऑफ यू, स्टँड विथ यू. ही नेव्हर लिव्स यू, नेव्हर फॉरसेक्स यू. वचनामध्ये म्हटलंय. पुन्हा एकदा Ephesians 5:18-19 कडे येऊया आपण. हा 18चं शेवटचं. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. एक देव आज आम्हाला सांगू इच्छितो चर्च, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेमध्ये जेव्हा आपण वाटचाल करू लागतो. ऐका ऐका, लक्षपूर्वक ऐका, महत्वाचं रिव्हिलेशन ऐका. पवित्र आत्म्याने भरलेले लोक कधीच स्वतःची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत, पूर्ण होऊ देत नाहीत. पाहिजे ते नेहमी पवित्र आत्म्याला पुढे करतात आणि म्हणतात की पवित्र आत्मा तू सांग मी काय केलं पाहिजे. आणि ही गाईड्स स्पिरिट फील लाईफ तेच आहे. जेव्हा सेवकांना आपण ऐकतो ना, जे 24 घंटे पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आहेत. अण्णा नेहमी बोलतात की बेनीन असू देत किंवा DJ अंकल असू देत,
एकदा ना ऐका, डीजेस अंकलला अण्णा भेटायला गेले, छोटे होते म्हणे, आणि अण्णांना भेटल्याने म्हटले, आम्ही डीजेस अंकलला भेटले आणि म्हटले इसके अण्णा की आय वॉन्ट टू बी लाईक यू. आणि डीजेस अंकल त्यांना पण हसले असं केलं आणि म्हटले गो अँड स्पेंड टाइम विथ द होली स्पिरिट, स्पीक इन टंग्स 1 hour. म्हणे माझे वडील मला मारतात प्रार्थना केल्यावर, मोठ्याने हळूच कर म्हणतात, नाही मी तरी मोठ्याने कर म्हणजे जरा काही नाही होत. यांनी ऐकलं डीजे अंकलचं आणि गेले रूमवरती, मोठ्याने अन्न भाषा सुरू अन्न भाषा आणि रडत पण होते. लोक रस्त्याने चालताना म्हटले तुमचं पोरगं का रडते बघा ना तेवढं जाऊन म्हणे. अण्णाला बोलून घेतलं, अजून चोप दिली. त्यांच्या वडिलांचा त्यांना खूप विरोध होता घरामध्ये. 9 भावंड, थोरले हे, तू मोठा असून असं करतो, बाकीचे पण तसं करते म्हणे, हे फटके त्याला द्यायचे. परंतु हा व्यक्ती 14व्या वर्षाचे असताना आपलं जीवन देवाला दिलं आणि ते म्हणतात की आय सीक द अनॉइंटिंग ऑफ द होली स्पिरिट अँड आय सॉट द होली स्पिरिट इन माय लाईफ. ते म्हणतात मी पवित्र आत्म्याला शोधलं, तो मला भेटला, तो माझ्याशी बोलतो आणि माझं त्याचं खूप चांगलं घनिष्ठ नातं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. मला एक प्रश्न विचारू दे चर्चलाच. तुम्ही जेव्हा 1-1 घंटाच्या अन्न भाषेच्या प्रार्थनेमध्ये बसता, तुमच्या रूम मध्ये कधी बसला, जेव्हा बसला तेव्हा काय तुम्ही पवित्र आत्म्याचा एक हळूवार कानोसा घेतला का? घेतला का कानोसा? तुम्हाला माहिती आहे का तो बोलतो. हॅलो, आपल्या देवाला मुख आहे, तो बोलतो आणि ज्यांना कान आहे ते ऐकतो. जगाचं ऐकणं बंद करा चर्च. आत्म्याने भरलेला व्यक्ती, पहिला मुद्दा, द स्पिरिट फील पर्सन ऑलवेज पॉझिटिव्ह पर्सन. त्याच्या लाईफमध्ये नकारात्मक गोष्टी नसतात, ते नाही म्हणत नाहीत कधीच. दुसरा मुद्दा फार महत्वाचा, द स्पिरिट फील पर्सन और स्पिरिट फील लाईफ इज व्हेरी मच सबमिसिव्ह लाईफ. म्हणा सबमिसिव्ह लाईफ. आत्म्याने भरलेलं जीवन, माझ्या मागे म्हणा, आत्म्याने भरलेलं जीवन हे अधीन जीवन असतं. 21 वचन वाचूया की आपण याच अध्यायाचं. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पहिलं तुम्हाला त्रैक्यत्वातल्या तिसरं व्यक्तिमत्व. काही लोकांना वाटतं पवित्र आत्मा आला म्हणजे हवा आली, तो कबूतरासारखा आला, तो जिबेसारखा आला. नक्कीच हे त्याचे चिन्ह आहे, पण तो स्वतः एक व्यक्तिमत्व आहे, व्यक्ती आहे. त्याला इमोशन्स आहेत. तो दुःखी होतो, तो रडतो देखील, तो खिन्न पण होतो. बायबल सांगते म्हणून म्हटलं की डू नॉट ग्रीव्ह द होली स्पिरिट. म्हणजे पवित्र आत्म्याचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये आपण असावे, देवाची इच्छा आहे. आमेन. अण्णा सांगत होते, ऐका, एकदा अण्णांची भांडणं झाले. ते पण भांडतात का? हो भांडतात. काय असेल ते घरामध्ये दोघांचं. आणि 3 दिवसाच्या मीटिंग चालू होत्या, अण्णाला प्रीचिंग करायचं आणि मग दोघं एकमेकांशी बोलत नव्हते ना. अण्णा पहिल्या दिवशी काही गेलेच नाही प्रीचिंगला. अण्णा बेचैन, काय करायचं. आत्मा म्हटलं जाऊन तिला सॉरी म्हण. अण्णा म्हटले बेनिट आय एम सॉरी, आणि निघाले प्रीचिंगला. तुझे एका सॉरीने तू प्रीचिंगला साठी चालला का म्हणे. आता एकदा सॉरी म्हटलं मग सगळं होईल का? झालं का सगळं? अण्णा खूप निराश झाले, कपडे परत काढून ठेवून दिले आणि बसून घेतलं, गेलेच नाही. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली तिथे, ऑलवेज क्विक टू से सॉरी, नो मॅटर हू डिड द मिस्टेक, बट क्विक टू से सॉरी. पवित्र आत्मा तिथे काम करतो. ऐकताय मला? नेहमी तत्पर असा सॉरी म्हणायला. कोण चुकले ते नका शोधत बसू. तुम्हाला वाटतंय तुमचं, आणि मग एकमेकांना सॉरी म्हटल्यावरती जेव्हा अन्न गेले, देवाचं महान काम झालं. हा, हे पण म्हणा, आय विल नॉट रिपीट द मिस्टेक, आय एम सॉरी. हू डिड द मिस्टेक इज नॉट द मॅटर, हू से सॉरी फर्स्ट, दॅट्स द मॅटर. म्हणजे अधीनता ही फक्त पवित्र आत्म्याचीच नाही, एकमेकांची पण आहे. पती आणि पत्नी, मंडळी आणि पालक, आई आणि लेकरं आणि वडील किंवा फॅमिली,
बी सबमिसिव्ह टू दॅम. अधीन राहणारा व्यक्ती नेहमी परमेश्वर देवाच्या इच्छेप्रमाणे कसं मला करता येईल आणि मी पवित्र आत्म्याला कसं खुश करील. 6 अध्यायाकडे या. हे पिक्चर्स 10-11. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. कशात बलवान व्हा म्हटले? म्हणा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात बलवान होत जा. म्हणा, मी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात बलवान आहे. काय आहे सामर्थ्य पवित्र आत्म्याचं? सामर्थ्य एक्सप्लेन करा. किलो मध्ये एक्सप्लेन करू शकतो का? हा, मग लांबी रुंदीमध्ये बोला ना. सामर्थ्य म्हणजे काय? ज्या गोष्टी तुम्ही करण्यास अपात्र आहात ती गोष्ट तुमच्याकडून होऊन जाते. दॅट इज कॉल्ड द पॉवर ऑफ द होली स्पिरिट. आता पेत्राचं घ्या. म्हणे पेत्राच्या सावलीत लोक बरे होत होते. हा पेत्र 3 वेळा नाकारलं प्रभूला त्याने. हा पेत्र येशूवर सर्वात जास्त प्रेम माझं आहे म्हणणारा उत्तमला पेत्र, ज्याने सगळं सोडलं पुन्हा मासेमारीसाठी, मासे पकडण्यासाठी गेला. हा पेत्र काय म्हणतो? जेव्हा तो प्रचार करतो त्याच्या प्रचारामध्ये 3,000-5,000 लोक पश्चाताप करतात. कारण का? पवित्र आत्मा आल्यावर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती याचं वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. तो साधा राहत नाही चर्च. सो बी सबमिसिव्ह टू हिम. किती लोकांना कळते मला माहित नाही. शकल पांथा पवित्र आत्म्याने पुढे बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा. कोणाच्या? म्हणा, सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची म्हणा प्रार्थनेची शस्त्रसामग्री धारण करा. ऐका, लक्ष द्या. जेवढे जास्त अटॅक होतील तेवढी जास्त प्रार्थना वाढवा. अण्णा नेहमी म्हणतात, द मोर अटॅक इन्क्रीज द प्रेयर लाईफ. म्हणजे इथे काय म्हटलंय? सैतानाच्या डाव पेचाला तो व्यक्ती सामोरा जाऊ शकतो ज्याच्याकडे विश्वासाची ढाल आहे आणि प्रार्थनेचं शस्त्र आहे. आणि लक्षात ठेवा, इयोबाचं स्टोरी आठवा. इयोबाच्या घरावर हल्ला करणे अगोदर देवाकडनं परमिशन घेण्यासाठी त्याला स्वर्गात जावं लागलं. तुमच्या बाबतीत पण तसं होऊ द्या. उठ सूट फटका, उठ सूट टोला. काय परमिशनची गरज? हा माझाच आहे, ही माझीच आहे. ही कुठं प्रार्थना करते? झोपते प्रार्थनेमध्ये. हा प्रार्थना करत नाही. हा कुठं बायबल वाचतो? प्रियांनो, आपलं शस्त्र यश. आपलं शस्त्र काय? तबला नाही. काय आपलं शस्त्र? बायबल आणि प्रार्थना. हालेलुया, हालेलुया. आणि हे फक्त तेच करू शकतात जे त्याचे दिवाने आहेत. बायबल आणि प्रार्थना हे तेच लोक करतात जे त्याच्या अधीन आहेत. देवाला खुश नेहमी ते ठेवतात जे पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये. ऐका, दैहिकता आणि आत्मिकता 2 गोष्टी आहेत. दैहिकता तुम्हाला उठवू देणार नाही, प्रार्थनेला जुडू देणार नाही, चर्चला येऊ देणार नाही, प्रार्थना करू देणार नाही, चांगलं जीवन जगू देणार नाही. ज्याने देहावर विजय मिळवला तो विजयी आहे आणि तो आत्म्यात चालणारा व्यक्ती आहे चर्च. हालेलुया. When your enemy attacks your life, increase the life of prayer. माहित नाही मला तुम्ही किती लोक चर्चला येण्याआधी प्रत्येक संडेला प्रार्थना करून येतात. देवाज माझ्याशी बोल. 1, 2, 3, 4, 5 लोक आहेत. 5 लोक फक्त प्रार्थना करतात आणि आपण या ठिकाणी किती सारे आहोत. कुठं प्रार्थने वेळ पाळायचं झाला उशीर, पटपट आम्ही आवरतो आणि पडतो. नका करू तसं. व्हॉट इज प्रेयर इन स्पिरिट? 6:18 वाचलं का? सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा. कशा प्रकारची? सर्व प्रकारची. आणि पुढे सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. प्रे
इन द स्पिरिट. म्हणा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा. म्हणजे कोण एक्सप्लेन करेल का आत्म्याची प्रेरणा कशी असते? आत्म्यात कशी प्रार्थना करायची? अक्षय, काही लोक रचून प्रार्थना करतात, अलंकारिक अवघड शब्द वापरून. एखाद्याच्या कानातून रक्त बाहेर आलं पाहिजे असे शब्द काही असतात. त्यांना वाटतं अवघड शब्द वापरले, शुद्ध मराठी वापरली, शुद्ध इंग्लिश वापरली, पटकन ती प्रार्थना ऐकली जाईल. आमेन म्हणत नाही मी त्यासाठी, ती रॉंग प्रेयर आहे. जो व्यक्ती आत्म्याच्या अधीन आहे, ऑटोमॅटिकली तोच आत्मा त्याला सुचवतो काय प्रार्थना करायची. काय ना थांबावं लागतं. बाळक साहेब 3 मिनिटं झाले प्रार्थना झाली, थोडा आमेन घ्या ना. हे ना, आम्ही लय लोक म्हणून भेटतो अशा. एक ठिकाणी आम्ही गेलतो पुण्याच्या तिकडे. योगेश माझ्या संगती होता. मध्यस्थीची प्रार्थना दिली वचनाच्या आधी. नीट 12 मिनिटं प्रार्थना चालली होती. हा म्हणतो सर चला आता झालं प्रचार. नीट 12 मिनिटं. त्यांची ती पॅटर्न आहे, त्यांच्या चर्चेची स्टाईलच आहे. मध्यस्थीच्या प्रार्थनेत सगळे विषय घेतात, सगळं जग फिरून येतात. 12 ते 15 मिनिटं एक प्रार्थना चालते. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थनेला वेळ ठरत नसतो. आत्म्याच्या प्रेरणेच्या प्रार्थनेमध्ये लोक रडतात, गुडघ्यावर येतात, पवित्र आत्म्याला इन्व्हाइट करतात. आत्म्याची प्रेरणेने प्रार्थना करा आणि या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत झोपे रहा. सिस्टर्स, कसे रहा? येशू जेव्हा प्रार्थनेला गेथसेमनेमध्ये जात होता, शेवटच्या दिवशी गेला, पण तो डोंगरावर जेव्हा प्रार्थनेला जात होता ना, तेव्हा येशूला म्हणायचे 3 शिष्य आवडते, प्रभू आम्हाला पण यायची तू सांगते प्रार्थनेला, ऑल नाईट करूया आपण, चला. येशू म्हणतो ओके चला. येशू बसला का ते पण गुडघ्यावरती बसायचे. येशू गुडघ्यावरती आणि ते पण गुडघ्यावरती, आणि हे गुडघ्यावरून कधीच जमिनीवरती जात होते त्यांना पण कळत नव्हतं. येशू म्हणायचं अरे घटका बरे जागवत नाही का मस्त सांगते प्रार्थनेला. प्रभू अरे आम्ही प्रार्थनेला बसलो परंतु कधी झोपलो आम्हाला कळलंच नाही. नो स्पिरिट, नो सबमिशन. हॅलो, आत्म्यात नाही ना, आम्ही दैहिक मध्ये आहोत. वचन मागितलं आत्मा उत्सुक आहे परंतु देह इतकं खाऊन देह आशक्त कसं म्हणतो प्रश्न पडतो. प्रत्येक शनिवारी आम्ही पळतो, रविवारी पळतो, तरी आमचा देह आशक्त. देहाचे चोचले पूर्ण करायचं बंद करा. हॅलो चर्च, देहाचे लाड करायचं बंद करा, आत्म्याचे लाड करा. आणि आत्म्याचा लाड फक्त प्रार्थना आणि वचन आहे. हालेलुया. खूप चांगलं मला विश्वदादा त्या दिवशी परवा दिवशी सांगितलं. आम्ही चर्चा करत होतो नागपूरला जाण्याआधी की किमान 2 महिन्यात नाही एकदा संतोष दादा 72 घंट्याचे आम्ही उपास केले पाहिजे. योगेश आम्ही म्हणतोय दाजींसाठी. मी प्रत्येकाला सांगतो 72 घंट्याची फास्टिंग सगळ्यांनी करा. फक्त पाणी प्या, डे अँड नाईट. डिटॉक्सिफिकेशन सुरू होईल बॉडीमधनं. नको तो अनावश्यक भाग निघून जाईल आणि बघा तुम्ही फ्रेश. आत्ताही फ्रेश वाटतात पण थोडे थोडे वाटतात, पूर्ण नाही वाटत. आहे ना, हे सायंटिफिकली बेस्ट आहे ना. अहो काय होतं माहिती का, मी एक व्हिडिओ पाहत होतो. डायजेशन प्रक्रिया जेव्हा सुरू होते संध्याकाळी 6च्या नंतर, सूर्य अस्त झाला, डायजेशन प्रक्रिया बॉडीमध्ये सुरू होते, तेव्हा आपण तिच्यामध्ये भर घालतो. आणि तेव्हाच आपल्या उपस्थितीचे प्रार्थना रात्री साहेब बिर्याणीवर दणका. मग अजीर्ण झालं, मग पाळकाला फोन, छातीत दुखते, कसं नाही दुखणार. ही गोळी ती गोळी खा, ह्या गोळ्या प्या तो सोडा, काही होत नाही. अहो झालंय असं, आपण आत्म्यापेक्षा देहाचं जास्त ऐकतोय. चर्च मला ऐकताय, मामी ऐकताय, मला सांगायचं नव्हतं म्हणून मी पण मुद्दा म्हणून सांगतोय. आपण जानेवारीमध्ये फास्टिंग सुरू केल्या होत्या 21 डेजच्या, बरोबर ना. काही लोकांना माहीत नाही म्हणून सांगत आहे. मी ते कंटिन्यू केल्या. आज मला वाटतं 95वा काहीतरी फास्टिंग आहे या आठवड्याचा. मी थांबवला नाही तो फास्टिंग. आणि
टाळ्या वाजवण्यासाठी नाही सांगत आहे, मी यासाठी सांगतोय की कुठंतरी ना तुम्हाला मला म्हणजे मला हे म्हणायचं, फास्टिंग केल्यावरच मला जे पाहिजे ते मिळेल असं नाही. लुक ॲट देम प्लीज. परंतु कुठेतरी मला माझ्या पवित्र आत्मा सांगते कम्युनियन वाढवायची. ऐकताय का? मला इथे देहाला मारावं लागेल. ऐकताय का मला? प्लीज, आपल्या शकाईना मिनिस्ट्रीला देवाने स्वर्गातनं खूप मोठी मिनिस्ट्री दिली. गॉड खूप ट्रस्ट करतोय आमच्या मंडळीवर, पाळकावर, आणि मोठं काम द्यायचं त्याने ठरवलं. कालच पालखी मेळ सांगत होते, आणि मी जेव्हा सुधा अक्काशी बोललो तेव्हा ते प्रार्थना करताना त्यांनी मला सांगितलं की पास्टर, तुमच्याकडे स्वर्गातून मोठी जबाबदारी आहे. आत्म्यातून त्यांना हे दाखवलं. अण्णांनी पण प्रार्थना केल्या. काल स्टेजवरती आम्ही जेव्हा अण्णांना भेटलो, आपल्या हिचके अण्णांना, त्यांनी प्रार्थना आमच्यासाठी केल्या की यू आर ब्लेस्ड पीपल. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाही, तर आत्म्याची इच्छा नेहमी पूर्ण करा. आमेन. 1 कोरिंथ 14 वाचन. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली हा, तर माझा आत्मा प्रार्थना करतो. बस ही अन्न भाषेत, ही आहे आत्म्याची प्रार्थना. किती? काय म्हटलंय? जर मी अन्न भाषेत प्रार्थना करतो तर, बोला ना आमेन. अण्णांनी काल सांगितलं किती वेळ प्रार्थना करावी, एकदा त्यांना विचारलं. किती घंटे मेजर करा घंट्यांमध्ये. ते म्हणे खूप अवघड आहे, अर्ध्या घंट्यापासून सुरुवात करा, हळूहळू वाढवा, किंवा 3 तास, जास्तीत जास्त 5 घंटे. कशात प्रार्थना? बोला ना. ते म्हणतात मी 3 तास प्रार्थना केल्याशिवाय स्टेजवरती प्रचाराला येत नाही. वय वर्ष 72 आहे सध्या. 72 घंट्याचा व्यक्ती 3 घंटे आजही अन्न भाषेत प्रार्थना करतो, आणि आपण 3 मिनिटं अन्न भाषेत प्रार्थना करतो आणि म्हणतो पास्टर काहीच होत नाहीये. कसं होणार? तुम्हाला सोल्युशन माहित आहे, बट यू डोंट नो हाऊ टू यूज इट. द की इज विथ यू चर्च. आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना म्हणजे जो अन्न भाषामध्ये प्रार्थना करतो, तो कशामध्ये प्रार्थना करतो? आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करतो. त्याच 2 कोरिंथी करारामध्ये या अध्याय 3 कडे या, वचन 18 काय म्हटलंय बघा. कोणी स्वतःला फसवून घेऊ नये. या युगाच्या दृष्टीने आपण ज्ञानी आहोत असे जर तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे. 3:18 2 करीन 1 करीन 3:18 पण वाच बरं. 2 करीन. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. प्रभूच्या आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब. जेव्हा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने, यश प्रेम, जेव्हा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करता, ते वैभव तुमच्या करता थांबत नाही. ही रिलीजियस चर्च, तो आपल्यासाठी काही राखून ठेवत नाही. पुढे बघा. आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने, त्याच्याद्वारे तेजस्वी रूपाचे, तेजस्वीपणाचे किंवा तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असतात. त्याच्याशी आपण we become a one with him. I think फॅन थोडा वेळ बंद जर केली ना, हे धूर कमी डोळ्याचा. कर बंद 2 मिनिटं फॅन बाळा. येस. सगळ्यात महत्वाचं, त्याला तुम्हाला त्याचं प्रतिरूप बनवायचं आहे, आणि मग त्यासाठी तुम्हाला त्याचं ऐकणं गरजेचं आहे. चर्च नॉर्मल जीवन जगत आहात, काहीच प्रॉब्लेम नाहीत जीवनात, काही समस्या नाहीत, सगळं काही सुरळीत चाललंय, स्वतःला चेक करा.
खूप मोठी गडबडी होते तुमच्याशी. तुम्ही कुठल्याच प्लॅनमध्ये नाही देवाच्या. जर फक्त डोकेदुखी वाढत चालली, हे झालं की ते प्रॉपर ट्रॅकवर आहात, आत्म्याची प्रेरणे चालताय तुम्ही त्यामुळे. आणि हे होत राहणार आहे चर्च, आणि हे होत जर राहणार आहे तर मला त्याचं टेन्शन आहे, कारण माझा प्रभू माझ्या संगती आहे. म्हणा पवित्र आत्मा अधिक प्रमाणात, मोठ्या प्रमाणात माझ्यामध्ये आहे, 100% माझ्यामध्ये आहे. आमेन. योहान 3:34. कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, कारण देव तो आत्मा मोजून मापून देत नाही. कसा दिलाय देवाने आत्मा? किती लोकांना अर्धा किलो दिलाय? किती दिलाय सिस्टर? देवाने त्याचा आत्मा मोजून मापून दिला नाही, अनमेजरेबल दिला, जो मोजता पण अधिक पटीने दिला. बस मध्ये काय म्हटलं की तो तुझ्यातनं पाण्याच्या नद्या वाहवील. हाऊ इट हॅपन? स्ट्रीम्स ऑफ वॉटर्स विल फ्लो फ्रॉम मी, विदिन मी. तो आत्मा आमच्यामध्ये अधिक पटीने प्रभूने दिलेला आहे. 1 Corinthians 12:33, 14:1, 14:39 नंतर तुम्ही वाचा. एक मला तुम्हाला म्हणायचं, प्लीज प्लीज प्लीज, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याकरता प्रबळ इच्छा बाळगा. हॅव डिझायर, प्रबळ इच्छा बाळगा. नंबर 2, प्रार्थना लाईफ वाढवा. म्हणा प्रबळ इच्छा बाळगा, प्रार्थना लाईफ वाढवा, फास्टिंग करा. करा फास्टिंग. 72 घंटे एक दिवस तर करू शकतो. एक पूर्ण मील स्किप करा टोटल. नाईटला मील घ्या, 3 टाइम असं नका घेऊ, फक्त रात्रीच एकदम थोडंस. प्लीज. तुम्ही म्हणताल की बाळकसाहेब फास्टिंग केल्यावरती पुढे जाऊन मग हे आजार ते आजार कसं होईल असं होईल. मी म्हणतो काही नाही होणार. जर पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे आणि मी जर फास्टिंग करून काहीतरी परमेश्वराकडनं जवळीकता मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, तो सांभाळेल माझ्या ह्या बॉडीला. आमेन. हालेलुया. फास्टिंग करा. 4थी गोष्ट, दुष्टाला प्रत्येक वेळी आडवे व्हा, म्हणजे तुमच्यावर तो सरशी करू शकणार नाही. हालेलुया. दुष्टाला आडवे व्हा, त्याला पळवा येशूच्या नावामध्ये, आणि बघा गोष्टी कशा होतात. आणि हा इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, सबमिसिव्ह टू युअर लीडर्स. तुमच्या आगव्यांच्या, तुमच्या पुढाऱ्यांच्या, तुमच्या पालकांच्या अधीन राहा. अधीनतेचं प्रतिफळ बायबलमध्ये एक ग्रेट एक्झाम्पल म्हणून आम्हाला पाहावयास मिळतं चर्च. आणि बायबल सांगते बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. 3रा मुद्द्याकडे येऊया. स्पिरिट फील्ड लाईफ इज अ लाईफ ऑफ सोल्ड आउट. कळलं का मी काय बोललो? आत्म्याने भरलेलं जीवन हे विकलं गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. ऐकताय? तारण फुकट आहे, अभिषेक फुकट नाही. अभिषेकासाठी किंमत मोजावी लागते. मत्तई 13:44 किंमत मोजावी लागते अभिषेकासाठी. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे. ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. 1 मिनिट. त्याच्या अगोदर पुढे जाण्याआधी पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन हे एका स्वर्गीय संपत्ती समान आहे. म्हणा खजाना समान आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला म्हटलं की अलीशा काय करत होता? एलिया त्याला जेव्हा घ्यायला आला तेव्हा, एलिया अलीशाला जेव्हा पाचारण करतो तेव्हा अलीशा काय करत होता? शेतामध्ये नांगरायचं काम करत होता. किती बैल होते? 11 oxes is mentioned in the Bible. 11 बैल आणि तो 12वा बैल. जेव्हा त्याला एलिया म्हटलं माझ्या मागे ये, त्याने डायरेक्टली घरी गेला, सगळे 11च्या 11 कापले, बिर्याणी केली, प्रस्तुती केली आणि मग निघाला का? काय केलं? काय केलं अलिशाने?
डायरेक्टली सगळं सोडलं म्हणजे बघा किंमत. ऐका, तो हे नाही म्हटलं माझी उपजीविका आहे, ही माझी उपजीविका आहे, माझा व्यवसाय आहे, माझी शेती आहे, मी कसं मागे येणार. तो हेच म्हटलं की आत्म्याने भरलेला सेवक मला कॉल करत आहे आणि मला गेलं पाहिजे. त्याने विचार न करता एलियाच्या मागे निघाला. आणि वचनामध्ये म्हटले त्याची किंमत मोजण्यामुळे एलियाचा दुप्पट वाटा अलिशाला भेटला आणि डिड द ग्रेट मिराकल फॉर गॉड्स ग्लोरी. हालेलुया. आत्म्याने भरलेले लोक किंमत द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. माझा तोटा होतोय देवाच्या सेवेसाठी होऊ दे. कालची गोष्ट सांगतो. मी अण्णांना भेटायला होतो तिथे स्टेजच्या जवळ. अलेक्स अण्णा खाली आले आणि एक अंकल माझ्याकडे आले, वयोवृद्ध होते, माइट बी 70च्या दरम्यान असतील. आणि मला म्हणे आप मेरे लिए ट्रांसलेट करके बताइए अलेक्स अण्णा को क्या बताना है. मैंने कल 1 लाख रुपए की निधी, म्हणजे मी 1 लाख रुपये काल अमुक अमुक सेवकाला दिले, ते अण्णांना द्यायला सांगा, त्यांना मग त्यांच्याकडनं घ्या. पिशवी घेऊन आला होता व्यक्ती मीटिंगला आपल्या आई पत्नी मुलींना घेऊन. त्यांनी 1 लाख रुपयाचा अमाऊंट तिथे बायबल कॉलेजच्या बांधकामासाठी दिले. अलेक्स अण्णाला सांगितलं असं असं ते म्हणतात. त्यांनी त्याला पुढं घेतलं, प्रार्थना केली, जाऊन दिली. त्याच्याकडे पाहिलं ना तो 1 लाख देईल अशी त्याची परिस्थिती नव्हती. आणि सांगत होत्या माझ्या अंगावर जे कपडे बघताय, जे सोनं बघताय, जो मुकुट बघताय, हा मी खरेदी केला नाही, मला दिले लोकांनी म्हणे. चर्च, जो देवासाठी हात न राखून पेरतो तो न हात राखताच कापणी गोळा करणार. मी खरं सांगतो, तिथे शिकवलं त्याने मिराकल मनी, साक्ष दिल्या. बायबल कॉलेजचे साक्ष सांगत होते बराका कॅम्पस मधल्या एका भावाचं कर्ज लिटरली मिराकल मनीची प्रार्थना चालू असताना त्याला मेसेज पडला, युअर लोन हॅज बीन कॅन्सल्ड, नील. कोणी केलं हे? आणि म्हणतात मी माझी पर्स उघडत नाही म्हणे. म्हणजे का? म्हणजे त्याच्यामध्ये पैसे वाढत जातात, मला त्यांना डिस्टर्ब करायचं नाही म्हणून उघडत नाही. कसे वाढतात म्हणजे दूत आणून टाकतात पैसे आणि करतात ते, त्यांना ते करणं त्यांचं कामच आहे. असं आपल्याशी का होत नाही? ते का स्वर्गात न पडलेत का? ते आत्म्याच्या प्रेरणेने चालतात आणि जे चालतात त्यांच्याशी असं इथं पण होणार आहे. स्वीकारा चर्च, आमीन म्हणा. किंमत द्यावी लागेल, किंमत मोजावी लागेल. कामाचा टाइम आहे, त्याच टाइमला प्रार्थना पण आहे. सोडा तो टाइम, ते काम आणि प्रार्थनेला जा. ब्रदर म्हटले संस्थेमधून मला काढून टाकतील, सपोर्टही बंद होईल. त्याने एकच बोललो, संस्था तुम्हाला डबल पगार देईल, चला. आणि ते तिथं असताना पगार पण आलाय त्यांना, विचारा. जेव्हा तुम्ही देवाकडे बघून चालता ना, एलियाचा देव तुम्हाला डबल सामर्थ्याने भरण्यास समर्थ आहे. पण ती जिज्ञासा ठेवायची आतमध्ये. तो दाखला फार सुंदर आहे, नंतर तुम्ही घरी गेल्यावरती वाचा. वेळ आपल्याकडे नाही म्हणून आपण ते वाचत नाही. मला काही शेवटचे मुद्दे सांगून तुम्हाला थांबायचं आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये आहे ना, हात वर करा, हात वर करा. माझ्यात पवित्र आत्मा आहे. त्याला काय म्हणतात माहिती आहे का? सप्लाय आहे. तो सप्लाय आहे ना, तो सप्लायर आहे. म्हणा मी, तुमच्यात तो आलाय ना आता हे म्हणायचं, मी सप्लायर आहे, हेल्प नाही, हेल्पर आहे, कम्फर्ट नाही, कम्फर्टर आहे, स्ट्रेंथ नाही, स्ट्रेंथन आहे, काउन्सिल नाही, काउन्सलर आहे. इट इज यू चर्च. हालेलुया. हे गुण तुमच्यामध्ये प्रभूने घातलेत. आज तुम्ही त्या गुणांनी भरलेला आहात, म्हणून आत्म्याने भरलेला आम्हाला लाईफ जे आहे ना, हे सुपर नॅचरल तुम्ही तेव्हा जगू शकता when you will have the more communion with the Holy Spirit. आमेन. हालेलुया. काही मुद्दे सांगतो शेवटचे, मग आपण थांबणार आहोत. शेवटचे 2-3 मुद्दे मी जस्ट पटकन क्विकली मी सांगतो, ज्यात आम्हाला डेफिनेटली सहाय्य होणार आहे. पवित्र आत्म्याने किंवा द स्पिरिट फील पर्सन, ते ऐका, आत्म्याने भरलेले, माझ्याकडे बघा सिस्टर, आत्म्याने भरलेले लोक चुका झाल्यावर त्वरित पश्चाताप करतात आणि क्षमा करतात. क्विक असतात, रिपेंटन्स आणि फॉरगिव्ह करण्यासाठी.
दे नो अनफॉरगिवनेस ऐका ब्लॉक्स द फ्लो ऑफ द होली स्पिरिट. त्याने माहित आहे जर मी क्षमा नाही केली आणि पश्चाताप जर नाही केला तर मी पवित्र आत्म्याच्या फ्लोला ब्लॉक करतो. सो क्विक ऍक्शन असावी तिथे आमच्या लाईफमध्ये. दे क्विक टू से लॉर्ड क्लीन माय हार्ट. स्तोत्र 51:11 त्यांची प्रार्थना ही असते. तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस हो, आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ तू नकोस. मला आपल्या पुढून घालवून देऊ नकोस किंवा माझ्यातनं पवित्र आत्मा काढून घेऊ नको. ही प्रार्थना देवाकडे ते करतात चर्च. हालेलुया, हालेलुया. इफिसी 4:30 वाचा. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत जर बायबल सांगते देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका, ऐकताय मला, याचा अर्थ हा देवाचा आत्मा खिन्न होतो. हा, काही लोकांना वाटतंय की मी आराधना करणार आहे, मी मीडिया चांगल्या प्रकारे सांभाळणार आहे किंवा मला चांगल्या प्रकारे बोलता येतं, संभाषण करता येतं, परंतु देवाची इच्छा ही आहे, चूज द होलीनेस, फिअर द लॉर्ड अँड हॅव अ हंगर फॉर हिम. पवित्र आत्म्याची भूक बाळगा, ठेवा चर्च. पवित्र आत्मा मला कसा अधिक मिळेल त्यासाठी झटपट करा, त्यासाठी प्रयत्न करा आणि बघा देव त्यातून तुम्हाला नक्कीच सहाय्य करेल. पवित्र आत्म्याने भरलेले लोक जे असतात ना त्यांची लाईफ लाईन काय माहितीये का? योहान 6:63. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जे वचने तुम्हाला सांगितले आहे ती आत्मा व जीवन अशी आहे. हा, वचनाचा आदर करणारे असतात, वचनाविषयी भुकेले असतात. पुढे यशया 30:21 मध्ये काय म्हटले बघा. हाच मार्ग आहे, ह्याने चला, अशी वाणी तुमच्या मागून कानी पडेल. हा, मग तुम्हाला उजवीकडे जायचे असो किंवा डावीकडे जायचे असो. बघा ही वाणी आमच्या कानी पडेल. आमच्या कानी ही वाणी येते की देवाचा आत्मा काय म्हणत येते ऐका. शेवट मला करायचा आहे. अद्याप जर देवाचा आत्मा तुमच्याशी बोलला नसेल, डोळे बंद करा, सगळे डोळे बंद करा. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.